उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आणि मोदीजी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाहीत, आमच्याकरता ते आदर्शच आहेत. उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे, त्यांच्यावर तात्काळ उपचार केले पाहिजेत अशी टीका फडणवीसांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांच्या आरोपांना उत्तर दिलं. अनिल देशमुख कल्पित गोष्टी बोलतायत, माझ्याजवळ असलेलं सत्य मी योग्य वेळी बाहेर काढेन असं सूचक वक्तव्य देखील फडणवीसांनी केलं. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहमदनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. राऊत बेजबाबदार, भडकाऊ आणि देशद्रोही वक्तव्य करत असल्याचा आरोप भाजपनं केला. 3 टप्प्यातील मतदानाचे अहवाल पाहिल्यामुळेच धोका नको म्हणून पंतप्रधान पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात येत आहेत अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली. तर 10 वर्ष भाजपच्या हातात सत्ता होती, त्यांनी काय केलं हे सांगावं असं देखील पवार म्हणाले. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरले. उद्या नाशिकमध्ये मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. अमित ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. शांतिगिरी महाराज आज 3 ते 4 लोकसभा मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा यावरती आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दुपारी 3 वाजता ते भूमिका स्पष्ट करणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वतः शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या मैदानात आहेत. खासदार निधीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रीतम मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं. माझा खासदार निधी परत गेल्याचे पुरावे द्या, नंतर बोला असं आव्हान त्यांनी दिलं. तर ज्या व्यक्तीला खासदार फंड लॅप्स होत नाही, त्याचं बेसिक नॉलेज नाही, त्याला मी का उत्तर देऊ असं म्हणत प्रीतम मुंडेंनी विरोधकांवरती हल्लाबोल केला. महायुतीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये सभा होते. सारसबाग चौक येथे संध्याकाळी सभा होणार असून राज ठाकरे या सभेत कोणावरती तोफ डागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे लोकसभेसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज पुण्यात आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा रोड शो होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी सभा घेतली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरच्या पारनेरमध्ये सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत. वैजापूरमध्ये संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. गेल्या 12 दिवसात मुख्यमंत्री तिसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी तत्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र लिहून पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात कथित विलंब झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नितीन गडकरी जळगावात असणार आहेत आणि जळगावातील शिवतीर्थ मैदानावर नितीन गडकरी यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे. सभेनिमित्तानं मैदानावर जय्यत तयारी केली जाते. भिवंडी बदलापूर लोकसभा मतदारसंघात 12 मे रोजी शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची कल्याण पश्चिम आणि शहापूर या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये सभा होणार आहेत आणि या 17 मे रोजी भिवंडीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा असणार आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 15 मे रोजी कल्याण पश्चिमेत सभा होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांनी भव्य रॅली काढली आणि रॅलीच्या माध्यमातून रावेरमध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या रॅलीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीचे नेते सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलेलं मत हे पाकिस्तानला जाणार आहे असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं. जो राम को लाया है हम उनको लाएंगे असं मत आणि असं म्हणत आपलं मत वाया घालवू नका असं आवाहन राणांनी रावेरमधल्या मतदारांना केलं. कुणाच्याही गुंडगिरीला आणि दादागिरीला बळी पडू नका असं म्हणत बजरंग सोनवणेंनी मुंडे बहीण भावावरती निशाणा साधला आणि मुंडेंनी वैद्यनाथ कारखान्याकडे बाकी असलेले पैसे द्यावेत, मी कोणाचे पैसे बुडवले तेही सांगावं, मग मी अर्ज मागे घेतो असं आव्हान सोनवणेंनी दिलं.
वर्धा जिल्ह्यात कालपासून तापमानात बदल झालाय. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळालाय, तर 2 दिवसात अवकाळीसह गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणाच्या जलाशयात सध्या जिवंत पाणीसाठा 0% आलाय. त्यामुळे सध्या धरणात असलेल्या मृत पाणीसाठ्यामधून पाणी सोडलं जात आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. कापणीला आलेलं धान पावसात भिजून खराब होण्याच्या मार्गावरती आहे. शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेलं धान्य आणि मिरची पावसानं भिजली. धान्य भिजल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुरीचे दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणली. मात्र तुरीच्या दरात 2 दिवसात कमालीची घट झाली आणि प्रति क्विंटल 2 ते 2.5 हजार रुपये तुरीचे दर कमी झाल्यानं शेतकऱ्याला चांगलाच फटका बसलाय. मुंबईत आज पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे उड्डाणपुलाच्या मुख्य गर्डरच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 3 तासांचा ब्लॉक असेल. या कामामुळे काही लोकलच्या वेळेवरती परिणाम होणार आहे, तर काही लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान रद्द करण्यात आले. कोकण रेल्वेवरील दिवसार ते राजापूर रोड विभागादरम्यान आज सकाळी 9:10 पासून ते 11:40 ब्लॉक घेण्यात आलाय. यावेळी सावंतवाडी रोड दिवा, सीएसएमटी मडगाव जनशताब्दी आणि सीएसएमटी मडगाव तेजस एक्सप्रेस खोळंबणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणारी पुरवणी परीक्षा, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी मुख्य परीक्षा, 2025 साठी नवं शुल्क आकारलं जाणार आहे. एमपीएससी तर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी जाहीर करण्यात आली आहे. 24 मे ते 6 जून या कालावधीत नवी मुंबई इथे शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे आणि शारीरिक चाचणीचा सविस्तर सुधारित कार्यक्रम एमपीएससीच्या संकेतस्थळावरती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. भारतीय मसाला बोर्डाच्या आदेशानुसार राज्यातील मसाले उद्योगाची झाडाझडती सुरू आहे, पण अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे आठवडाभरात फक्त 50 नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल यायला 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे आणि या प्रकरणाचा तपास एटीएस आणि त्यानंतर सीबीआय कडून करण्यात आला. विशेष न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मुंबई महानगरपालिकेच्या चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावरती मेट्रो 3चं काम सुरू आहे, पण या भागातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला धक्का लागल्यानं ही जलवाहिनी फुटली आहे आणि या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी 8 तासांचा कालावधी लागणार असल्यानं कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात होणारा पाणीपुरवठा 11 मे रोजी बंद असणार आहे. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांकडून 20,000ची लाच घेणारा महसूल विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय. उत्तम डाकुरे असं लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून एसीबीच्या पथकानं त्याला रंगेहात पकडलं आणि या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी इथे मधमाशांनी नागरिकांवरती हल्ला केला आणि या मधमाशांच्या हल्ल्यात 70 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराडमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनमाड लासलगाव मार्गावरती रायपूर जवळ भरधाव कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला असून चांदवड पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं. गोंदिया शहरात परशुराम जयंती निमित्तानं बाईक रॅली काढण्यात आली. महिला देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि यानंतर हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आणि प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली. अक्षय तृतीयेनिमित्तानं आंब्याला मोठी मागणी आहे, त्यामुळे मालेगाव मनमाडच्या बाजारपेठेत आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून किरकोळ बाजारात आंब्याला 80 ते 100 रुपये किलो भाव मिळतोय. अक्षय तृतीयेनिमित्तानं गोंदिया जिल्ह्यातील माठांच्या बाजारपेठा सजल्या असून सकाळपासूनच माठ घेण्यासाठी नागरिकांची लगबग आहे. आज नागरिक आपल्या पूर्वजांच्या आठवणीनिमित्तानं माठाची पूजा करून आजपासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात. वर्ध्याच्या बाजारपेठेत अक्षय तृतीयेनिमित्तानं आवश्यक साहित्य विक्रीसाठी दाखल झालंय. पूजेच्या साहित्यासोबतच माठ देखील विक्रीकरता उपलब्ध आहेत. पळसाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळी आणि आंबे घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
तब्बल 6 महिन्यांनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडलेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला आणि हजारो भाविकांच्या जयघोषात बाबा केदार यांची पंचमुखी डोली केदारनाथला पोहोचली. आणि यासोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.